महायुतीचे सरकार नसून महाफेल सरकार आहे. खासदार प्रणिती शिंदेंची सडकून टीका. शेतकऱ्यांना घेऊन खासदार प्रणिती शिंदेंनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव. सत्ता आणि सत्ता यांना फक्त सत्तेशिवाय काय दिसत नाही. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरण कार्यालय गाठले. शेतकऱ्यांना शेती कामासाठी वीज वेळेवर मिळत नाही. लोड शेडिंगचा जबरदस्त फटका बसतोय. अनेक शेतातील डीपी बंद झाले. जोपर्यंत शब्द देत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी भूमिका घेत खासदार प्रणिती शिंदेंनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. अखेर महावितरण अधिकाऱ्यांनी शब्द दिल्यानंतर खासदार शिंदे निघाल्या. माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे महायुती सरकारवर तुफान बोलल्या. महाफेल सरकार आहे. ऊर्जा खाते, गृह खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना काहीही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त सत्ता आणि सत्ता पाहिजे. निवडणुका बिनविरोध पाहिजेत अशा भाषेत खासदार प्रणिती शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा शेतकऱ्यांना वीज द्यायची, ग्रामीण भागात आणि पूर्ण महाराष्ट्राला वीज द्यायचा निर्णय झालेला आणि मग तो बदलून एक पत्रक काढलं काही दिवसापूर्वी आणि 8 ते 6 तास तेव्हा पण शेतकऱ्यांनी बिचारे सहन केलं. ते 6 तासाचं 4 केलं तेव्हा पण आमच्या शेतकऱ्यांनी सहन केलं. किती सहनशीलतेचा अंत बघणार आहात. काल 2 दिवसापासून फक्त 2 तास वीज त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटत आहे. सिंगल फेज नाहीच आहे, 3 फेज पण नाहीये. 2 तास कसे बसे तरी, आणि ते पण कधी 4 ते 6 वेळ सांगितला जातो सकाळी 8:30चा. शेतकरी जातो, वीजच नसते. तुम्ही अजून किती शेतकऱ्याचा अंत बघणार आहात. किती म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही खत महाग करून ठेवलंय, डिझेल बंद आहे, आता वीज बंद आहे. मग तुम्ही मारूनच टाका ना. काय चाललंय काय सरकारचं लक्षच नाहीये. शेतकरी त्रस्त आहे. काही दिवसापूर्वी पण आम्ही आंदोलन केलेलं वीज आणि डिझेलचं, त्याच्याकडे पण लक्ष नाही. आज सगळेजण या ठिकाणी, मला 2 दिवस सगळेजण या ठिकाणी सांगतात, मी गावोगावी जाते की लाईटच टोटली बंद आहे. पिकं जळले तर शेतकऱ्याचं अस्तित्वच राहणार नाही त्या ठिकाणी, आणि येऊन जाऊन शेतकऱ्यांवर सगळं ढकलतात. असं नाहीये की सोलापुरात ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे, आधी पण उद्भवलेली. मग सरकारने याचं नियोजन का नाही केलं. झोपलेलं का सरकार. नियोजन का नाही करायचं. दरवर्षी तेच. पेरणी टायमाला डिझेल पण मिळत नाही. पेरणी टायमाला डिझेल नाही मिळणार. मशागत कसं करणार. पेरणी करायचं हे काय चालवलंय काय, कोणासाठी हे सरकार चालू आहे. आणि एवढं वाईट परिस्थिती आहे आज ग्रामीण भागात वीज नसल्यामुळे. पण सरकार अतिशय निगरगट आहे. काही काय फक्त आहे ना, निवडणूक ह्याच्या पलीकडे आहे ना दुसरं काही सुचतच नाहीये सत्ताशिवाय. एवढे अहंकारी आणि निगरगट झाले. हो, त्यांच्याकडे होम आहे, त्यांच्याकडे ऊर्जा आहे, आणि दोन्ही मध्ये महाफेल सरकार आहे. आज तुम्ही बघता रिपोर्ट प्रमाणे पण सर्वात जास्त महिलांवर अत्याचार असतील, लहान मुलांवर अत्याचार महाराष्ट्र नंबर 1 आहे रिपोर्ट प्रमाणे. म्हणजे होम खातं पूर्णपणे फेल आहे मुख्यमंत्र्यांकडे. आता ऊर्जा खातं त्यांच्याकडे पूर्णपणे फेल आहे त्यांच्याकडे. मग नेमकं करतायत काय. फक्त आदेश देत आहेत, ह्यांचा रद्द करा, त्यांचा रद्द करा, बिनविरोध करा. सत्ता ह्याच्या पलीकडे सरकारला काही दिसत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.